श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण अतिशय सुंदर व्हिडिओ पाहणार आहोत, कारण नामस्मरणाचे व्हिडिओ तर आपण कायम पाहत असतो, नामस्मरण आपण कायम करत असतो. पण आज जो व्हिडिओ आहे तो स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत म्हणजे स्वामींचा आपल्याला लिखित नामजप कसा करावा पहा. आपल्याला म्हणजे भरपूर दिवसांपासून आपण ऐकत असतो किंवा आपल्याला इच्छा असते की लिखित नामजप करायचा असतो, पण तो कसा करायचा तो आपल्याला माहीत नसतो. मग तुम्ही फक्त प्रकट दिनापर्यंतच करायचा असं काही नाही आहे. मी तुम्हाला त्याची सविस्तर माहिती सांगणार आहे. तर पहा की आपल्याला हे लिखित नामजप करायचं आहे, ती वहीनंतर काय करायची किंवा लिखित नामजपाचे फायदे नियम काय आहेत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम पहा की आपण जेव्हा नामस्मरण करत असतो तेव्हा आपलं लक्ष हे एका जागेवर स्थिर नसतं. पहा, आपण 108 वेळा नामजप करतो तेव्हा आपली एक माळ होती, तर 108 वेळा नामजप करत असताना 108 विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आपण नामजप करतोय आणि ते जप करत असताना आपल्या सारखं विचार लक्षात येत असतात. आपलं कोणतं काम राहिले, आपलं काय काम राहिले, आज मुलांनी काय केलं, आज मुलांचं काय झालं, हे असं झालं, आता परत काय करायचं आहे, या सर्व गोष्टी आपल्या किंवा घरातील बाकी इतर पण आपल्याला नामजप करत असताना आपण 11 माळी नामजप करतो, पण आपल्याला तेवढेच विचार पण येत असतात. मग या लिखित नामजपाचं काय आहे की नामजप कसा करावा, तर हा जो लिखित नामजप आहे ना, हा आपल्या वेळेनुसार आपण कधीही करू शकतो. फक्त पहा, आता आपण संध्याकाळच्या वेळेला किंवा आपण दिवसभरामध्ये आपलं एकदम काम झालेलं आहे, तर आपण काम आवरून पूर्ण बसलेलं आहे, मग पण करू शकतो. आपण बसल्या जागेवर करू शकतो. आपण जरी भले नाही स्वामी समर्थ महाराजांच्या देवघराच्या समोर बसलो, तर आपण जिथे बसलो तिथे पण करू शकतो. पण शक्य करून पाहायचं आपण देवघराच्या समोर बसून करू शकतो का, किंवा मग घरातच पाहायचं आहे, कुठेही बसून मग आपण घरात पण करू शकतो. फक्त आपण हे जे आहे ना, आपण घरामध्ये मांसाहार वगैरे केलं आहे मग आपण नामजप लिहायचं आहे ते करायचं नाही. नाहीतर पहा, महिलांना सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला अडचण असेल, सुतक असेल म्हणजे विटाळ असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. हे आपण कुठेही घरामध्ये बसून सोफ्यावर इकडे तिकडे बसून आपण ही सेवा करणार आहोत. त्यामुळं आपण पहा ही सेवा करू शकतो की आपण नामजप लिखित नामजप जो आहे तो आपण ही सेवा कशी करू शकतो. म्हणजे आपल्याला मासिक पाळीचं विटाळाचं मी तुम्हाला सांगितलं ना की नियम आहेत की आपल्याला ते कोणते नियम फॉलो करायचे नाही, तेवढे फक्त मांसाहार वगैरे करायचा नाही आणि झोपेतून उठल्यावर आपल्याला लगेच नाही, आपण आंघोळ वगैरे केलेली असेल तरच आपल्याला नामजप करायचा आहे आणि आपल्याला मांसाहार केल्याच्या नंतर पण आपल्याला ही सेवा करायची नाही. बाकी तुम्हाला सुतक विटाळ मासिक पाळीचा सुद्धा काही प्रॉब्लेम नाही हा नामजप करण्यासाठी. आता कसा करायचा, आता नियम पण झाले. आता आपल्याला लिखित नामजपाचे फायदे काय. सर्वप्रथम लिखित नामजपाचे फायदे असे आहेत की पहा, तुमचं मन स्थिर होतं. पहा, आपण नामस्मरण करतो आणि त्यानंतर आपण ते लक्ष केंद्रित होऊन आपण ते लिहितो, याने भरपूर फायदा होतो. पहा, आपलं मन स्थिर होण्यासाठी. पण आता तुम्हाला हे लिखित नामजप करायचं आहे आणि मग ह्याच्यासाठी वही कशी लागणार आहे. पहा, एक रजिस्टर असतं, आपण ते रजिस्टर पण घेऊ शकतो. 100 पेजेस 200 पेजेस किंवा तुम्ही एक वही पण घेऊ शकता. नाहीतर तुम्हाला माहीत आहे का, ऑनलाईन श्री स्वामी समर्थ लिखित नामजपसाठी एक वही मिळते पहा आपल्याला, तर ती वही आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो पहा. आणि मग त्याच्यामध्ये आपण हे नामजप लिहू शकतो आणि आपण जसं नामजप ते नामस्मरण याच्यामध्ये लिहित जातो ना नामजप, तर त्यानंतर आपल्याला जसं प्राऊड फील होतं की मी खरंच एवढा वेळा लिहिलं आहे, मी असं लिहिलं आहे, मी तसं लिहिलं आहे. तुम्ही ना, आपण 11 माळी जप करतो, तुमच्याकडून आहे ना एक माळ जरी लिहून झाली किंवा म्हणजे एक पान लिहून झालं रोज किंवा अर्ध पान लिहून झालं तरीही ते तुमच्या हिशोबाने खूप झालं. म्हणजे असं काही नाही आहे की एवढे 2-3 पानं लिहायचे मग ते लिहायचे म्हणून लिहायचे. तुमच्या मनापासून तुम्हाला एक पान होते, बस एकच पान करायचं.
तुम्हाला रोज अर्धं पान होते, बस अर्धंच पान करायचं. माझं काम आवरलं दुपारचं, मी आता थोडा वेळ बसणार आहे, तर मी अर्धं पान म्हणजे आता एका रजिस्टरचं अर्धं म्हणजे उभी एक रेष ओढली की अर्धे एका साईडला अर्धे एका साईडला, तर एकच कॉलम करणार. म्हणजे एका ओळीमध्ये 2 कॉलम बसतात ना, तर तशा हिशोबाने तुम्ही 2 मध्ये रेष ओढून घेतली तर एका साईडला 1 कॉलम, दुसऱ्या साईडला 2 कॉलम, 2 भाग होतात. तर मग एक अर्धं पान आज लिहिलं, अर्धं पान उद्या लिहिलं तरी पण चालेल. असं काही नाही तुमच्यावरती बंधन की रोज 108 वेळाच लिहा. तुमचं एका दिवशी 51 वेळाच होऊ शकतं, एका दिवशी 21 वेळाच होऊ शकतं, एका दिवशी 11च वेळा होऊ शकतं. तुम्हाला जसा वेळ भेटेल. तुम्हाला खाणं नाही करायचं, मग खाणं करू नका आणि रोज लिहित राहा. नामस्मरण लिहिल्याने मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, लिखित नामजपाने मन स्थिर होण्यास खूप मदत होते. म्हणजे आपल्या नामस्मरणामध्ये पण तेच असतं, लिहिण्यामध्ये पण तेच असतं. याने काय होतं, आपले म्हणजे एका जागेवरती आपलं मन स्थिर होतं. तर हा खूप मोठा फायदा होत असतो. आता आपल्याला समजलं आहे की नामजपाचे फायदा काय आहे किंवा त्याचे नियम काय आहेत. आणि स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या म्हणजे आता तुम्ही 21 मार्च ते 31 मार्च हे तर 11 दिवस आहे. तुम्ही 11 दिवसांमध्ये ही सेवा करायला सुरुवात करू शकता. आणि नंतर पहा, तुम्ही ही वही पूर्ण वही संपेपर्यंत, म्हणजे हे जे तुमची 100 पानी वही आहे, 200 पानी वही आहे, हे तुमची संपेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. आणि मग नंतर ह्या वहीचं काय करायचं तर पहा, आता ही जी वही आहे ना, आता स्वामी महाराज तुम्हाला तुमची इतकी सेवा तुम्ही स्वामी महाराजांची केली आहे. खरंच तुम्हाला सांगू का, आपण जेवढी स्वामींची सेवा करू, नामस्मरण करू, आता तुम्ही नामस्मरण जेवढं करत राहाल ना, तेवढं आपण स्वामींच्या जवळ जात असतो आणि मग स्वामींच्या आपण आवडते होत असतो. तर पहा, मग तुमची ही सेवा झाल्याच्या नंतर, तुमची वही भरल्याच्या नंतर, म्हणजेच पहा, स्वामी महाराज तुम्हाला जेव्हा बोलवतील तर तेव्हा तुम्हाला ही वही सोबत घेऊन जायची आहे. आणि तिथे वटवृक्ष मंदिराच्या खाली पहा, ही लिखित नामजपची वही आपण जमा करायची आहे. मग तुम्ही म्हणाल की आम्ही ऑनलाईन ऑर्डर केली नव्हती, ही श्री स्वामी समर्थ म्हणजे नाही का, ही वही आम्ही तिथून ऑर्डर केली नव्हती, मग हे आमचं साधं रजिस्टर आहे, आम्ही दुकानातून विकत घेतलेली आहे, इथेच ती मग कशी वही जमा करायची. तर तुमची तीसुद्धा वही जमा केली जाते. आणि मग तुमचं जर नाहीच जाणं झालं, ज्यांचं जाणं झालं आहे अक्कलकोटला, त्यांचं नाही बोलत आहे मी, पण ज्यांचं जाणं होणार नाही किंवा ज्यांचं जाणं झालं नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, वहीचं पहा, आपल्या देवघरामध्ये खाली जागा असते पहा ड्रॉवरमध्ये वगैरे, तर तिथं ठेवायचं आहे. त्याला धूळ, माती, जाळी, आळी, किडे वगैरे म्हणजे काही नाही लागलं पाहिजे, अशा हिशोबाने आपल्याला ती ठेवायची आहे. किंवा कपाटामध्ये आपण व्यवस्थित सुरक्षित जागेवरती ठेवू शकतो. जसं की पहा, आपण बँक बॅलन्स कमवतो, तसेच पहा, आपण ही सेवा करून बँक बॅलन्स कमवला आहे ना. आपली ही एक प्रॉपर्टी आपण घेतली आहे आणि ती प्रॉपर्टी आपण व्यवस्थित ठेवली आहे पहा. अशा प्रकारे आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे पहा. कारण याचं आपण सेवा करून ह्याचा आपलं पुण्याचा बँक बॅलन्स आपण वाढवलेला आहे आणि मग आपण ही प्रॉपर्टी कमवलेली आहे पहा. मग ही तुम्ही जेव्हा अक्कलकोटला जाल तेव्हा तिथं जमा करा, किंवा मग तुम्ही घरातच व्यवस्थित ठेवली तरी पण चालेल, कधी हात लागणार नाही कोणाचा वगैरे काय, अशी नाही का, अशा ठिकाणी आपण ते व्यवस्थित ठेवून द्यायची. लिखित नामजपची वही तुम्हाला सवय लागली तर तुम्ही कायम हे करत राहणार. कारण याने आपलं मन स्थिर होण्यासाठी भरपूर फायदा होतो आणि आपण स्वामींच्या अगदी जवळ जातो आणि स्वामी महाराजसुद्धा आपल्याला जवळ घेतात. यासाठी आपल्याला लिखित नामजप करण्याचा भरपूर असा फायदा असतो पहा. कारण असं असतं की आपण भरपूर सेवा करत असतो पण आपल्याला त्याचं लवकर फळच भेटत नाही. आपण म्हणतो स्वामी महाराज माझी परीक्षा घेतात, तर खरंच स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात. आणि काही वेळेला असं होतं पहा, कोणी एकदाच स्वामीचरित्र सारामृत किंवा एकदाच सेवा जरी केली तरी त्याला त्याचं लगेच फळ भेटतं. तर कसं त्याच्या आयुष्यामध्ये ना प्रारब्ध हे कमी असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रारब्ध हे जास्त असतं. म्हणून आपल्याला प्रारब्ध संपेपर्यंत आपल्याला कष्ट म्हणजे त्याच्या परीक्षाच द्याव्या लागतात, भोगच भोगावे लागतात. आणि जेव्हा आपलं प्रारब्ध संपेल ना, तर तेव्हा आपलं एवढं चांगलं होईल की आपण सांगू शकत नाही. काहींना जाऊपर्यंत हे प्रारब्धच भोगावं लागत असतं. तर पहा, ते आपलं प्रारब्ध असतं. पण आपण स्वामींच्या जवळ जाऊ, जर आपण हे नामस्मरण करत राहिलो, आपण स्वामी महाराजांची सेवा करत राहिलो, आपण केंद्रात जात राहिलो, तर आपलं जे प्रारब्ध आहे ते तर भोगणंच आहे. पण आपण पहा, जेवढा वेळ स्वामींची सेवा करू, म्हणजेच पहा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊ, जेवढे आपण स्वामींच्या सेवेमध्ये दंग होऊ, तेवढे आपण पहा स्वामींच्या जवळ जाऊ आणि स्वामी महाराजांना त्यांच्या म्हणजे पहा, आपण आपलं नशीब बदलू शकतो का नाही, आपण आपलं प्रारब्ध बदलू शकतो का नाही. पण गुरु असे असतात की पहा, ते आपलं नशीबही बदलू शकतात, आपलं प्रारब्धही बदलू शकतात. ते फक्त आपली परीक्षा घेत असतात. पहा, आपण त्या परीक्षेत पास होतो की नाही किंवा आपण त्या परीक्षेत पास व्हायला पाहिजे की नाही हे आपल्या
आपल्या हातात आहे, त्यामुळं आपल्याला फक्त स्वामी महाराजांची सेवा करत राहायची आहे, आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती तुमच्यासाठी घेऊन आले होते की स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत स्वामींचा लिखित नामजप कसा करावा. म्हणजेच तुम्ही पूर्ण वही भरेपर्यंत पण करू शकता की फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंतच करायचं असं काही नाही. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन झाला की त्यानंतर येत आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. मग तुम्ही या प्रकट दिनापासून पुण्यतिथीपासून म्हणजे पहा, तुम्ही एवढाच वेळ नामजप करायचा आहे का, तर असं नाही आहे. तुम्हाला संपूर्ण वही भरूपर्यंत हे नामस्मरण म्हणजे लिखित नामजप करायचा आहे. तर चला मग, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.